महादेवी हत्ती आपल्यातून घेऊन जायचं होतं, जर सुप्रीम कोर्टानं किंवा कोर्टानं हा निर्णय दिला होता की माधुरी हत्तीला घेऊन जायचं, हा निकाल लागला. पण हा निकाल दिला त्यांनी 25 तारखेला, परंतु त्याच्या अगोदर 2 दिवस ती व्हॅन तिथे येऊन थांबली होती नांदणीमध्ये. म्हणजे हे जर का तुम्हाला निकाल तुम्हाला माहीत असेल, कोर्ट जर निकाल देणार हे माहिती असताना त्याच्या अगोदर पेटाची तिथं व्हॅन येऊन थांबते आणि मग हत्ती घेऊन जाते, याचा अर्थ हे सगळं मॅनेज केलेलं काम दिसते. नांदणी जैन मठाची ही जी गेल्या 450 वर्षाची परंपरा आहे ती मोडीत काढण्याचं काम काही धनाढ्य लोकांनी केलेलं आहे. आमचा कुणालाही विरोध नाही किंवा आमची कुणाशीही ईर्ष्या नाही किंवा आमची कुणाशीही स्पर्धा नाही. फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे, आमची संस्कृती, आमचे संस्कार आणि आमची जी काही जैन संस्कृती आहे ही अशीच परंपरागत पुढं आम्हाला टिकवून ठेवायची आहे. आणि त्यामुळेच आम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग असणारी ही महादेवी हत्ती, माधुरी हत्ती आम्हाला परत द्यावी अशी आम्ही कळकळीची मागणी या सरकारकडे करत आहोत. आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही समस्त दिगंबर जैन समाज हुपरी यांच्या वतीने सर्वच समाजाचे खूप खूप आभार मानतो. कारण खऱ्या अर्थानं या माधुरी हत्तीच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी आम्हाला या निमित्तानं पाहायला मिळाली. कारण फक्त जैन समाजच नव्हे, आपली संस्कृती टिकून राहावी यासाठी अगदी सगळ्या समाजानं एकत्र येऊन या विरोधात निषेध मोर्चा नोंदवून आम्हाला जैन समाजाला प्रचंड असा मोठा पाठिंबा दिलेला आहे. हाच पाठिंबा आमची माधुरी आमच्यात परत येईपर्यंत आम्हाला मिळावा एवढीच माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते. आणि हा लढा आपण महादेवी आपल्यात परत येईपर्यंत सुरूच ठेवायचा आहे. त्यामुळे कुणी हार मानायची नाही एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते आणि थांबते. त्यांचा आरोप काय केलेला आहे की या हत्तीची देखभाल व्यवस्थित होत नाही. जवळजवळ 40 वर्ष झाली ही हत्ती या मठामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे त्याची देखभाल होत आहे. जैन समाज हा हजारो गोशाळा चालवतो आणि त्यामध्ये लाखो गोवंश हा जैन समाज सांभाळतो आणि एक हत्ती सांभाळू शकत नाही असा आरोप करून हे जे हत्ती नेलेले आहे ते खूप चुकीचं झालेलं आहे असं मला म्हणायचं आहे. आणि या हत्ती म्हणजे या लोकांचा, आमच्या सर्वांचा अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो हत्ती आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी परत करावा असे मी समजतो. शिनोसिटी इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे, शिरोर बॉईजतर्फे, आमच्या मराठा समाजातर्फे या सर्वांतर्फे मी जाहीर निषेध करतो. आणि आपल्या हत्तीनं लवकरात लवकर आपल्या नांदणीमध्ये यायला पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. या शांतताप्रिय अहिंसावादी जैन समाजात आमचा हत्ती परत द्यावा ही अशी मी त्यांना नम्र निवेदन करतो.